एक कशाचं महत्व आहे? 1 कोटी ब्रह्मा त्याच्या पातकातून जीव मुक्त होतो फक्त देवाचं दर्शन घेतलं. खूप पाहिलं काय महत्व सांगितलं. आपण हे पाठ केलं पाहिजे. गेल्यानंतर तुम्ही पाठ पाहिजे. मी आता 2-3च सांगणार आहे तुम्हाला, सगळं नाही सांगणार. पंढरपूरचे आता निघालो ओघानी म्हणून. हा आता हे झालं काय 2 आहे का नाही. त्याच्या पायी ठेवा माथा एक सांगितलं पहिलं. दुसरं काय सांगितलं? मुखदर्शन. तिसरं सांगितलं नाही मुख दर्शन झालं चला बाहेर या, कळसाचं दर्शन. तुका म्हणे मोक्ष देखील कळस. हा आणि आणखीन एक सांगितलं जिथून आपण बाहेर पडतो तो दरवाजा कोणता आहे? महाद्वार आहे तो पश्चिम द्वार. हा म्हणजे देवळाची काय पाहायला सांगितली? पाठ पाहायला सांगितली. पाहिली कधी? नाही 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 तसं जाणं वेगळं. असं आपण निघतो सरळ पुढे जातो. बाहेर आले हा पाठ पाहावं लागती मंदिराची. आमचं पाठ असल्यामुळे आम्ही दिवस दिवस वाढत चाललो. मोठे मोठे महाराज होत चालले. कळलं तुम्हाला? सांगायला लागलं नाही ना प्रमाण. महाराज लोक मोठे का होतात त्याचे कारण जिथं जे पाहिजे ते पुण्य आम्ही प्राप्त करतो म्हणून मोठं व्हायला वेळ लागत. हा पाहता रावळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. नुसतं असं उभं राहायचं. आपण म्हणतो फोटोवाला पाहिजे कळसा बरोबर खाली पाठ कोण पाहतो. लय अवघड आहे. हा अजून लय वेगवेगळं सांगा ना आपण. हा अजून काय काय पंढरपूर क्षेत्राला नाश नाही फक्त एवढं सांगायचं मला. नाश नाही त्या गावाला. मग त्या गावात राहणाऱ्याला आहे ना. त्या गावात राहणाऱ्याला नाश आहे पण पंढरपूर गावाला नाश नाही. असं काय? त्याच्या खाली भगवान परमात्म्याने एक शस्त्र घातलं. आयसी सुदर्शनावरी. कोणतं चक्र घातलं? सुदर्शन चक्र घातलं. आयसी सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. महत्वाचं वर्णन घातलं आहे का नाही. अविनाश नाश नाही. ते गावात राहणाऱ्याला नाश आहे हो पण पंढरपूर क्षेत्रात नाही. चला आळंदीचं वर्णन आता थोडक्यात आता सांगणार आहे. आम्हाला अभंग सांगायचा आहे पुढे. हा आळंदी गावाचं जर वर्णन ऐकलं तर तुम्ही इथं राहूच शकत नाही. म्हणून मी जे गरजेचं आहे ते सांगणार नाही. महत्वाचं हा 4 दिशा आहेत बघा आळंदीच्या. किती दिशा आहेत? मंदिरापासून पूर्व दिशा, इकडची एक दिशा, इकडची एक, इकडची. हा इकडच्या दिशेला तुम्ही प्रवेश करताना पहिले येता इंदोरी गाव लागतं. इंद्रायणी इंदोरसी पंचक्रोशी अपासोनी. या दिशेला काय? इंद्रायणी इंदोरी. ही पंचक्रोशी सांगितली बरं का आळंदीची. ह्या दिशेला ही कोणती? पश्चिम दिशा. पूर्वेला मरकळा मातुळेश्वर देवस्थाने ते सांगितलं. इकडं नागेश्वर देवस्थान सांगितलं. पुणेरे नागेश्वर देव आणि इकडं खेटका ग्रामे भागीरथी. खेडला कोणती नदी? पुढे पुढे. हा खेडच्या राहणाराला जर कळत नाही. खेडला कोणती नदी? भागीरथी नदी. हा भीमा नदी आहेच तिचं वर्णन नाही. भागीरथी नदी. भागीरथी म्हणजे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जो कुंड आहे त्याला ती भागीरथी नदी. तिथे लिहिलंय भागीरथी कुंड. हा ही स्वर्गातली नदी आहे पण खेडला आली. आता मला सगळा इतिहास नाही सांगायचा तुम्हाला. हा आले का लक्षात? ह्या सगळ्या पंचक्रोशीला आळंदी गाव नाही म्हणती. या सगळ्या पंचक्रोशीला अलंकापुरी म्हणतात. विठाला विठाला. आळंदी हे गाव पुण्य भो. हा हे असं प्रमाण म्हणतात. अलंकापुरी
या पंचक्रोशीला काय म्हणतात? अलंकापुरी म्हणतात. वा. मग शास्त्र असं सांगते या पंचक्रोशीच्या आत गरबा आहे. सांगितली घर बांधाया. हा, आता या पंचक्रोशीच्या आत आमचं घर बाहेर आहे, माझं घर स्वतःच पुढं. हा, मग पंचक्रोशीत बांधण्यापेक्षा त्याच्यापेक्षा आळंदीचं वर्णन अजून वेगळं आहे ना. हा, आळंदीत का घर बांधायचं त्याचं वर्णन वेगळं आहे. पंचक्रोशीत बांधण्यापेक्षा कुठं बांधलेलं चांगलं? हा, आळंदी गावात काय सांगितलं माहिती का? आळंदीत काहीच चालणार नाही असं नामदेव सांगितलं. कळे काळ कोपलिया कोपे नचले अलंकापुरासी. हा, म्हणजे कळी काळात प्रलय होईल, सुनामी लाटाईन, भूकंप होईल, आणखीन काही होईल, पण आळंदीत होणार नाही. मग तुम्ही म्हणतात महाराज तुम्हाला धोका आहे का नाही? इकडे असं कीर्तन आलं आहे ना, मला धोका. मग आळंदीला काही होणार नाही, आळंदीत राहिल्यावर काही नाही. कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते? हा, एवढं आळंदीचं वर्णन आहे. अजून लय आळंदीमध्ये. हा, आळंदीमध्ये कशाचा पिंपळ आहे? सोन्याचा. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगे ऐसे बळ रेडा बोले, अंगे ऐसे बळ रेडा बोले, अंगे ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय होय महाराज, करील ते काय होय महाराज. हा, आळंदीत कशाचा पिंपळ आहे? हा हा, त्याचं ऐका. सोन्याचा पिंपळ आहे आळंदीत ज्ञानोबरांच्या दारात. या पिंपळा घालून चाललो कधीच तुम्हाला पान सापडणार नाही. कारण पहिलेच जागा धरून आम्ही बसलोय तिथे. प्रत्येक महाराजाला सोन्याचा पिंपळाचं पान सापडलेलं आहे. कळतंय ना तुम्हाला माझी भाषा? एक एकावून आळंदीत काय महाराज हा नेहमी येतात म्हणून. एक एकाचं पाहिलं तर एक एक दोन दोन बिल्डिंग आहे. कशामुळे? सुवर्ण पिंपळाचं पान प्रत्येक महाराजाला सापडलंय. त्यासाठी आळंदीत राहावं लागतं. आलेत आमचे महाराजाला आळंदीला. हा, सुवर्ण पिंपळ म्हणजे सोन्याचं ते. ऐका, आजही पण तुम्ही बाटलीत पाणी घ्या आणि गावाकडचं सोन्याचं ते पिंपळाचं पान घ्या. ऐका, प्रयोग करून पहा. गावाकडच्या पिंपळाचं पान आणि आळंदीच्या सुवर्ण पिंपळाचं पान, हे गावाकडचं पिंपळाचं पान पाण्यावर तरंगतं आणि हे पाण्यात टाकलं तर बुडात. पावटी साहेब, त्या सुवर्ण पिंपळाचं पान काय होतं? बुडतं. म्हणजे त्याच्यात कशाचा अंश आहे? विठाला. दुसरं एक कारण आहे आळंदीमध्ये, ज्यावेळेस सृष्टी बदल व्हायची होती ना, नाश व्हायची होती ना सृष्टीचा ज्यावेळेस नाश होतो ना, त्यावेळेस कुबेराला प्रश्न पडलाय धन घेऊन पुढे जायचं. कारण धनाचा काय झाला नाही पाहिजे, नाश नाही झाला पाहिजे. धनाचा काय झाला पाहिजे, नाश नाही. म्हणून कुबेराने आळंदीत धन घेऊन आला. कुबेर पुढे आला. हा, म्हणून सगळे महाराज कुबेर झाले आळंदी. विठाला कुबेराची नगरी आळंदी. कोणाची नगरी? कुबेराची नगरी. सिद्धेश्वराच्या खाली कुबेराने धन ठेवले. कोणाच्या खाली? हा, कुबेराची नगरी. मग कुबेराच्या नगरीत राहणार कोण होईल? विठाल विठाल. नाही महत्व आहे आळंदीचं. थोडं थोडं सांगूया काय गावचा. आता अभंग महत्वाचा आहे आपला. तुकाराम महाराज ज्ञानोबा आहे. आधी संत महात्मे आपल्याला मार्गदर्शन करतात, वाट दाखवितात वाटेला. पण ही वाट संत महात्म्यांनी आपल्याला दाखवली कधी? त्या वाटेने वाटचाल केली स्वतः पहिली त्यांनी, मग दाखवली. आज आपण एखाद्याला म्हणतो दादा ह्या रस्त्याने,
आता आमच्यासारखी महाराज लोक रात्री तिचे पळतात आपल्या भागात आहे का नाही. हा मंचर नारायणगाव आलेफाटा अशी कीर्तनाला गेली की महाराज रात्रीचा निघाला का लोक म्हणतात महाराज कोणत्या मार्गाने जाणारी आम्ही म्हणतो चाललो चाकण घाटाने. आता राहतो आम्ही रोज पुढं हा तरी लोक म्हणतात जाऊ नका. म्हणलं तुम्हाला अनुभव आहे का नाही ना म्हणतात. मग काय पाहिजे पहिले त्या वाटेने त्या रस्त्याने कोणीतरी तसं तुकाराम महाराज ज्ञानोबाच्या रस्त्याने गेले आणि मग त्यांनी वाट दाखवली. भेटे पांडुरंग सर्वजण भेटे पांडुरंग पंढरपूरला गेले भरवसेने भेटे पंढरपूरला गेले ज्ञानोबाला गेले तुकाराम महाराज गेले पण ते नुसते त्यांनी सांगितलं नाही दाखवलं नाही माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेईन. किंवा तुकाराम महाराज काय म्हणतात आमच्या वाड वडिलांपासून काय होतं पंढरपूरची वारी माझ्या घरी चालत आलेली होती. पंढरीची वारी आहे माझी घरी. मग हे संत महात्मे त्या रस्त्याने जात असताना त्यांनी जीवनामध्ये 3 गोष्टी मिळवल्या. किती गोष्टी हा सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती. किती गोष्टी मिळवल्या हो. दया मिळवली क्षमा मिळवली आणि समाधान मिळवलं. आता याच्यातल्या 2 गोष्टी पहिल्या सोडून द्या आणि एकच गोष्ट ध्यानात धरा कॉमन. संतांना 3 गोष्टी मिळवायच्यात आणि जीवाला सुद्धा 3च गोष्टी मिळवायच्यात पण त्याच्यातली एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे समाधान. मग पहिल्या 2 कोणत्या मिळवायच्या जीवाला आपल्याला आपण रात्रंदिवस त्याच्या मागे लागलो. आता संत आपल्या जीवनात पहा आपल्या जीवनात संतांनी काय मिळवलं दया क्षमा समाधान बरोबर आहे का. आता दया क्षमा धरा दया आपल्या जवळ आहे का. संतांच्या जवळ जेवढी दया आहे तेवढी आपल्या जवळ आहे का. ज्ञानोबारायांना त्रास दिला तुकाराम महाराजांना त्रास दिला लोकांनी मग त्यांना मारलं का त्यांनी दया दाखवली ना. क्षमा गुण त्यांच्या जवळ आहे ना. क्षमाशील आहे संत आपल्या जवळ आहे का. आपल्याला थोडा धक्का लागू दे एखाद्याचा लगेच आपण रागाने पाहतो आहे काय. मग आपल्याला कोणत्या गोष्टी मिळवायच्या 2 रात्रंदिवस प्रयत्न चाललाय ना आपलाही पण. काय म्हणणं आहे तुमचं काय मिळवायचे. अजून एक सांगतो सुख. कोणती गोष्ट मिळवायची आपल्याला सुख. हा दुसरी कोणती आहे मग हा नाही समाधान तर ती कॉमन आहे ना शेवट. हा काय काय एक कीर्तनकार फेटा कायला बांधतो माहिती का. नको ती उत्तर ऐकाय नको म्हणून कान राखायचे असतात फक्त त्याला फेटा बांधायचं काही कारण नसतं. तसं कान बांधता येणार नाही ना. तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्या त्या माहिती आहेत का नाही आणि आपला प्रयत्न चालू आहे. कळतंय ना मला काय म्हणायचं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आणि रात्रंदिवस प्रयत्न चाललाय पण ती गोष्ट माहिती नाही ना. गाडीत बसायचे आणि फक्त उतरायची पण बोर्ड पाहिला बाहेर ना आहे का नाही. बोर्ड पाहिलाच नाही आणि बसला गाडीत आपलं असं झालंय ना. तेव्हा जागे नाही राहिलो ना आता लागलो आंदोलन करायला. होय तेव्हा झोपा काढल्या 300 एकर 500 एकर जमीन आहे आम्हाला काय करायची. हा आहे का नाही. की जमिनीचं काय झालं विभागणी झाली काय झाली जमिनीची आणि आता गरज पडली. काय पडली आता कारण कॉलेज मोठे झाले फॅम वाढल्या. काय वाढल्या त्यांच्या ही वाढली ना. सगळं अवघड होऊन बसलं ना. हो कोणती गोष्ट मिळवायची अजून हा आता आले कुठं तरी जाग्यावर. काय मिळवायचे आपल्याला सुख मिळवायचे. पहिली गोष्ट कोणती मिळवायची हा सुख. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणती शांती. सुख शांती आणि समाधान. आता सुख मिळालं का हो
हा सर्व सुखाची आशा जन अहो नाही म्हणतात लोक, नाही म्हणतात महाराज. कशामुळे मिळालं नाही माहिती का? एका बाईने धोका दिला सगळ्यांना. बाई कोणी नाही, ऐकून ठेवा, प्रमाण सांगणार आहे मी. एका बाईने सगळ्यांना धोका दिला, त्या बाईमुळे घात झाला आपला. हा सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा हिंड पावला, हिंडता दिशा हिंड पावला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. दुसरं प्रमाण आहे का? आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. आशेच्या माग लागले हो. हा कांद्यात एवढं लावलं काय एवढं निघन, बटाटे एवढे लावले काय एवढे निघन, बाजार पुढे. हा आशा लागली ना आपल्याला. काय लागली? त्याच्या माग लागलो. आज सुख मिळालं का जीवनात? नाही. शांती मिळाली का? मग नाही. अहो लोक म्हणले सुखही नाही शांती नाही ना, पण आम्ही शांती मिळूनच दाखवू. काय म्हणले? शांती नावाची बायको केली काहींनी, त्यांना विचारा शांती मिळाली का? इथं फक्त हातवर करू नका कोणी. नाही लोक हुशार ना आपली. कशी मिळत नाही म्हणले? दुसरं प्रमाण नाही सांगणार आपण. हा शांती परते नाही सुख, हा येळ अवघेची दुःख. ओतप्रोत भरलेले दुःख. सुख नाही कोठे आली या संसारी. अनेक प्रमाणे त्याला. चला मग मिळणार नाही का? मिळणारच पुढं. फक्त मार्ग बदलला पाहिजे. काय बदलला पाहिजे? हा रस्ता बदलला पाहिजे. काही लोकांनी गाड्यावर नाव बदलली ना. हा नवीन नाव आली. पहिली नाव वेगळी होती. ती नाव पण आता बदलायला पाहिजे. पण लोकांनी काही नाही, तेच ठेवलं गाडीवर वाक्य. आता हे काय का तुम्ही गाडीवर वाक्य होतं ना, सुखी ठेव माझा सुखी ठेव माझा धनी. कोणत्या बाईच्या कपाळाला कुकू राहिले? बदलाय पाहिजे ना. मन बदलाय पाहिजे ना पुढे. काय लिहिला बाय? हा आता चला आपलं गाडीवर नाव आलं बघा. विचार बदला. काय बदला? हा पुढे काय बदललं? नशीब बदले. आज लोक विचारच बदलायला तयार नाहीत ना. नशीब कधी बदलणार? हा नशीब बदलण्याकरता तुमचे काय बदलले पाहिजे? विचार बदलले पाहिजे. हा आमचे वैकुंठवासी गुरुवर्य पठाडे महाराज म्हणायचे, किती हुशार तज्ञ डॉक्टर असताना त्याला दोन गोष्टी कळत नाही. हा नेहमी म्हणायचे दोन गोष्टी कळतच नाही डॉक्टरला म्हणायचे. पोटातला आणि डोक्यातला अजून कोणत्या डॉक्टरला नीट कळालेलं नाही. आज काही लोक मेले तरी संशोधन चालूच आहे त्यांच्यावर. कळालंच नाही ना. आजही एवढं तंत्रज्ञान पुढे जाऊन रोगाचं निदान व्यवस्थित होत गेले ना बरीच लोक.
त्याच्या बाई निदानच नाही, अजूनही तसंच चालू आहे. तुकाराम महाराज आदी संत महात्मे काय सांगतात आपल्याला? रस्ता महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? वाट महत्वाची. त्या वाटेने गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय मिळवायचे हे महत्वाचं आहे. मगाशी मी उदाहरण सांगितलं ना, हे त्याच्यातलं एक वाक्य राहिलं सांगायचं. ऐका, खरंच सांगा, धर्मराजाचा बापाचा उद्धार कोणी केला? 5 मुलं असून सुद्धा कोण्या उद्धार केला? कोण्या? हा कोणी? हा बरोबर, सुनानीच केला. हे झालं महाभारतामध्ये. आणि दशरथ राजाचं रामायणामध्ये पिंडदान कोणी केलं? कोणी? अहो, दशरथ राजाचं सुद्धा पिंडदान सीता मातेने केलं ना. म्हणजे सुनानीच. रामायणामध्ये सुनानी सासऱ्याचा उद्धार केला आणि महाभारतामध्ये सुद्धा कोणी केला? किती महत्वाची उदाहरण आहे का ना आपल्याकडे. हे रामायण महाभारत कशासाठी माहिती? प्रपंचासाठी, आपल्या उद्धारासाठी. आपल्या फक्त ते आपल्याला नीट कळाले पाहिजे. ग्रंथ काय कळाले पाहिजे? ग्रंथ नीट कळाले पाहिजे. गावं कळाली पाहिजे. काही काही गावाचे महत्व आपल्याला कळालं पाहिजे. आपण ज्या गावात राहतो, ज्या भागात राहतो, ज्या भूमीत राहतो, गेल्यानंतर ऐका, त्या ज्या ज्या गावात ज्या ज्या तीर्थाला आपण जाणार आहे त्या तीर्थाला जाऊन हेलपटा नाही झाला पाहिजे. काय झालं नाही पाहिजे? त्या तीर्थाची पहिली माहिती कळाली पाहिजे, त्या देवाची माहिती पाहिजे आणि मन दर्शन घेतलं पाहिजे. हे त्या दिवशी चैतन्य महाराजांनी काही गावांनी फुकट हेलपाट आहे, नाही तर म्हणे पुण्य नाही पापही नाही. त्या देवाची जर माहितीच नाही पाया पडला. आता ऐका, एखादा माणूस पेढा घेऊन आला, घ्या पेढे. आपण घेतो का लगेच? पेढा कशाबद्दल वाटतो बा, त्याचं काहीतरी महत्व सांगतो. तो जर मला गाडी घेतली, तो जर मला मुलगा झाला तर काय खाणारा नाही? आनंद आहे ना. पण माहितीच नाही, घ्या पेढे म्हणले. विचार करणार ना माणूस काय ते. तसं ज्या देवाचं महत्व जर कळालं नाही तर त्याचं दर्शन घेऊन सुद्धा काहीच लागेल. म्हणून महत्व कळालं पाहिजे पहिले. विठाला विठाला तुकाराम महाराज रात्रंदिवस नामस्मरण करणारे. 1 दिवस का 2 दिवस का, दीन रजनी हाचे नाना गोविंदाचे पावडे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे देवत सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी. तुकाराम महाराज म्हणतात, किती दिवस भजन केलं, किती गावात केलं? मी 3 सांगतो ठिकाण, तुम्ही एकच सांगा बघ. तुकाराम महाराजांनी 4 ठिकाणी भजन केलं. मी 3 ठिकाणं सांगणार आहे. भंडाऱ्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर आणि घोराड्या डोंगरावर. अजून एका ठिकाणी भजन केलं तुकाराम महाराजांनी. उद्या जर एखाद्याने विचारलं ना संस्थेचं नाव काय आपल्या, होय अध्यक्ष. आता हे जग आहे रे ना, रामदास महाराज जग आहे रे का? मोगम सांगतो मी, जग आहे रे. कोणत्या गावात? देहूच्या बद्दल तर प्रमाण घातलंय. अख्ख्या पाटलांचं प्रमाण काळ्या यादीत घातलं. पाटलाचं नाव जे जे पाटील म्हणून नावं लागतं त्यांची नाव काळ्या यादीत घातलं. तुकाराम महाराजांनी प्रमाण घातलं का नाही घातलं? म्हणू का प्रमाण? मग कोपला पाटील गावीचे हे जग. पाटलाचं नाव कोणत्या यादीत आलं? होय. आणि परत गावाचं नाव घातलं. गावात कोपलं होतं, त्या गावात भजन केलेलं नाही. तुकाराम महाराज त्या गावातून भजन करून दुसरीकडे जायचे, सुरुवात करू. भजन नव्हते घरी तिथं.
कोणतं गाव आहे? आता मी तेवढं सांगणार नाही, तेवढं ठेवतो पुढं मागं पुढं सांगायला. तुम्ही म्हणता मला तुम्हालाच माहित नसेल मग. हा, चौथं गाव आहे लोहगाव. कोणतं गाव आहे? हा, लोहगावला जाऊन भजन केलं ना तुकाराम महाराज. भंडाऱ्या भामचंद्र घोराडे आणि चौथं गाव कोणते? लोहगाव. त्या लोहगावला जाऊन भजन केलं म्हणून मला इंग्रजांना धन्यवाद द्यायचे. अजून आपल्याला ती गोष्ट जमली नाही. इंग्रजांनी गाथा वाचलाच असेल महाराज. यार ती ज्ञानेश्वरी वाचलेली, इंग्रजी ज्ञानेश्वरी छापली, त्यार ती गाथा सुद्धा काय झाला असं. हा, त्यांनी गात्यात हे प्रमाण ऐकलं. गोपाला पाटील गावीचे हे लोक देऊचा, म्हणून विमानतळ देहूला न बांधता कुठं बांधलं? तुकाराम महाराज कुठे गेले? तुकाराम महाराज विमानाला देहूतच बसून गेले, पण देहू गावात नाही. त्यांनी शोधलं, संशोधन केलं, या गावात नको, या गावात तुकाराम महाराजांनी निषेध केलेला आहे. म्हणून ज्या गावात तुकाराम महाराजांना आवडत होतं, ज्या गावात तुकाराम महाराज भजन करीत होते ना, त्या गावात विमानतळ केलं त्यांनी. आता आपलं काय राहिलं? त्या विमानतळाला तुकाराम महाराजांना नाव द्यायला पाहिजे. कोणाचं नाव पाहिजे मग? हे आपला असाच भोंगळा कारभार चाललाय अजून, आहे का नाही? हे आता आपल्या हातात आहे ना. आपल्यामुळे आपल्या नाही, आपली निवडून दिलेले यांच्या राहिलं ना अजून माग. त्यांनी शोधलं का नाही? ते संशोधन करूनच सगळं. अजून पत्र येतात बा, लोक म्हणतात जे जे जिथं जिथं त्यांनी पूल बांधले, पुढं काय केले, त्यांची पत्र येतात बा अजून म्हणतात. किती सारं जागरूक. चला.